नमस्कार मंडळी. तुम्हाला माहित आहे का शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत किती रक्कम वाढवण्यात आलेली आहे? प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या रकमेत बदल होणार आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला 12,000 रुपये मिळत होते. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 18 हप्ते जमा झालेले आहेत. तसेच आता 19वा हप्ता लवकर शेतकऱ्यांना भेटणार आहे. परंतु 19व्या हप्त्यानंतर शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 ऐवजी 15,000 रुपये भेटणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वनामती येथील राज्यस्तरीय कार्यक्रमात ही घोषणा केली. पंतप्रधान कृषी सन्मान निधीचा 19वा हप्ता वितरण समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धती उपस्थित राहून मार्गदर्शन केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा किसान सन्मान योजना सुरू केली तेव्हा त्यावर टीका झाली. पण आज शेतकऱ्यांच्या अडचणीत हेच पैसे कामाला येत आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 6,000 रुपये वितरित करते. तर राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येत आहे. राज्य शासन या निधीत 3,000 रुपयांनी वाढ करणार असून राज्याद्वारे 9,000 आणि केंद्र शासनाचे 6,000 असे शेतकऱ्यांनी आता वर्षाला 15,000 रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. मी मुख्यमंत्री असताना कृषी क्षेत्रात अनेक कामं केली. जलयुक्त शिवार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, आपल्या आता त्याच दुसरा टप्पा सुरू होते असं देखील देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहे. धन्यवाद.